भाजप वैद्यकीय आघाडीच्या प्रभारींचे हॉस्पिटलच बेकायदा, ओझर नगर परिषदेचा आशीर्वाद। भाजप म्हटल्यावर सब कुछ चलता है असा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातील ओझर गावात उघडकीस आला आहे। येथे चक्क एका मंगल कार्यालयाच्या जागेत श्री सेवा नावाचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बिनदिक्कत सुरू आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे या हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर विश्वनाथ पाटील नाशिक भाजप वैद्यकीय आघाडीचे प्रभारी आहेत। केंद्रीय आरोग्य मंत्री आणि भाजपच्या अनेक मंत्र्यांसोबत ते नेहमी वावरत असतात। ओझर नगर परिषदेच्या दप्तरी मंगल कार्यालय म्हणून नोंद असलेल्या जागेत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू असल्याचा साक्षात्कार नगर परिषदेला झाल्यानंतर नगर परिषदेने जिल्हा शल्य चिकित्सकाच्या नावे एक पत्र काढले आहे, ज्यात श्री सेवा हॉस्पिटल ओझर यांचा व्यवसाय ना हरकत दाखला देऊन रद्द करणे बाबतची सूचना करण्यात आली आहे। या हॉस्पिटलकडे कोणत्याही शासकीय प्राधिकरणाकडील परवानगी नसल्याचे देखील त्या पत्रात नमूद केले आहे। असे असताना देखील या हॉस्पिटलवर कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही। मुख्याधिकारी यांचे अधिकृत पत्र असताना कारवाईमध्ये वेळकाढूपणा केला जात आहे। ही बाब अतिशय गंभीर आहे। मात्र सरकारी यंत्रणा झोपलेल्या आहेत का? तसेच संबंधित शासकीय अधिकारी यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्यात यावी असा संतप्त सवाल तक्रारदार योगेश नानासाहेब पाटील यांनी MG न्यूजशी बोलताना केलाय। याबाबत डॉक्टर विश्वनाथ पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपले हॉस्पिटल पूर्णपणे नियमात असल्याचे सांगितले। अग्निशामक यंत्रणा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ या सर्वांचे नियम पाळले आहेत असे सांगत तुम्ही भाजप वैद्यकीय आघाडीच्या कोणत्या पदावर आहात असे विचारले असता बातमीत पक्षाचे नाव घेऊ नका असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिलाय। मनोहर पाटील, MG न्यूज, नाशिक।